पहिला फणस उकडून कापून घेतला, कापून त्यानंतर उकडून घेतलेला आहे आणि त्याचे जे वरचे सालं आहेत ते वरचे काटेरी जी साल आहे ते काढून घेतलेलं आहे. आणि इथं तांदूळ घेतलेले आहेत, गहू कच्चेच घेतलेले आहे, खोबरं घातलेलं आहे, पुन्हा काजू टाकलेले आहेत आणि गूळ ऐवजी साखर टाकलेली आहे. आणि इथं मस्त अशी फणस भाजीला मिक्स करून अशी भाजी फोडणी द्यायचं चालू होतं. जास्त काही नाही, पण आलं लसूण पेस्ट थोडीशी, कांदा टमॅटो हे सर्व, हळद चटणी मीठ वरून टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं. आणि जे उकडलेले जे फणसाचे फोडी आहेत त्या सर्व मी हाताने मिक्स करून घेतल्या, स्मॅश करून घेतल्या. आणि मिक्सरला सुद्धा लावलं तरी चालतं, पण थोडंसं जे आपण हातानं स्मॅश करतो तर त्यावेळेस थोडंसं आपल्याला असं रसाळा असं वाटतं. तोंडात घातल्यानंतर थोडेसे जे कण राहिलेले असतात थोडे मोठे, ते आपल्याला खाताना असे रसाळ वाटतात, त्यामुळं खायला खूप वेगळीच मजा येते. तर असं थोडंसं पाणी टाकून आपल्याला सरसरीत अशी मस्त भाजी अशी हे करून घ्यायची आहे. चटणी मीठ मसाला चांगला त्याच्यामध्ये शिजल्यानंतर आपल्याला ती भाजी टाकायची आहे फणसाची त्यामध्ये. आणि ह्या दिवशी महत्त्व असतं म्हणजे मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये गावी ज्या वेळेला हे केलं जातं, आता त्याच्यातच हे मी वाटाणे शिजवलेलं पाणी टाकलेलं आहे. आणि काळे वाटाणे घालायचे आहेत. ही शिजवलेलं फणस टाकलेले आहे मी आणि वाटाणे पण टाकून घेतले. नंतर आपलं नेहमीप्रमाणे 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं आहे मीठ टाकून. आणि त्यानंतर खिरीची पण तयारी झालेली आहे माझी पूर्ण. आणि म्हणजे हा जो प्रसाद आहे ते नेहमीपेक्षा आपण ज्या वेळेला रेग्युलरमध्ये करतो त्यापेक्षाही एक वेगळीच चव येते ह्या दिवशी. म्हणजे ज्या दिवशी आपण प्रसाद म्हणून करतो त्या दिवशी एक वेगळीच चव येते. आणि खिरीमध्ये मस्त त्याच्यामध्ये एक 10 तरी शिट्ट्या मला कराव्या लागल्या. मी कुकरलाच लावलं होतं, पण थोडं परत बाहेर काढून मला थोडा वेळ शिजवावं लागलं. आणि त्याच वेळेला मला पालखीला आज पण जायचं होतं रथ बघण्यासाठी, कारण पौर्णिमा असल्यामुळं चैत्र पौर्णिमा असल्यामुळं रथ येतो बाहेर, रथ महोत्सव असतो बाहेर आणि तो मला पाहायला जायचं होतं. त्यामुळं माझी घाई गडबड चालू होती. आणि छान असं, आणि कसं आहे, मला सणाचं जे भाजीचे पदार्थ असू देत किंवा कोणताही पदार्थ असू दे ते कधी व्यवस्थित करेन असं होतं. भाजीला फोडणी देऊन झालेली आहे. स्पेशल फणसाची भाजी आणि खीर लावलेली आहे हनुमान जयंतीनिमित्त. आणि हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता तसं तर हुग्गी म्हणतात खिरीला. आता मी तांदूळ गहू वगैरे सगळं मिक्स करून लावलेलं आहे, तुम्ही बघितला जाता. आणि आता काढून ठेवणार आहे बाजूला. शिजायला एक 5-10 मिनटं लागतील प्लेट ठेवून. आणि नंतर तर असं आवरलेलं आहे. कुकरमधून शिजून झाल्यावर थोडंसं तूप टाकून पातेल्यामध्ये घेतलं आणि त्यामध्ये वरून वेलची टाकायची होती. आणि मस्त असं एक 10 मिनटं शिजू दिले आणि माझं इकडे जेवणाचं ताट तयार होतं. Light up the night, electric hearts in a city so bright.
वादळाचा आवाज चालू आहे अंबाबाईच्या नावाची. आणि छान असं बघण्यासारखं वातावरण असते आता ह्या वेळेचं. चला आता सगळ्यांसोबत मी शेअर करते. तो गुजरी एरिया आहे, गर्दी आहे लोकांची. हा गुजरी रोड आहे, गुजरीतून जाणारी आहे. इथून रथ निघतो, वर्षातून एकदा असते. चैत्र पौर्णिमा आणि नवरात्रीमध्ये पण. तिथं कचरा पडलेला बघून तिथं दुकानवाल्यांना बोलली. त्यावेळेला मला कळलं की तेच लोक उचलले जातात. गाडीवरून चाललोय, हे आलेले घ्यायला. आणि आता खाली निघालोय. असं आधी रात्रीचं